क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 31 मे 2026 रोजी नुकतीच राज्यसेवा MPSC पूर्व परीक्षा पार पडली आणि विद्यार्थी मित्रांनो, GSचे राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटीचे आपण संभाव्य उत्तर पाहूया. हे एक्सपेक्टेड उत्तर असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्था आणि भूगोल या विषयाचे पण एक्सपेक्टेड संभाव्य उत्तर पाहणार आहोत. चला आता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चे जे 31 मे 2026 रोजी झाली त्याचे राज्यव्यवस्थेचे संभाव्य उत्तर पाहूया. तर पहिला प्रश्न हा विद्यार्थी मित्रांनो डी सेट आहे. मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाचे कामकाजात आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. ते कोणती शिफारस केली आहे ते आपल्याला सांगायची आहे. तर निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य हे पण बरोबर आहे. कर भरणे हा पण पर्याय बरोबर आहे. स्टेटमेंट सी औद्योगिक संस्थेत त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य आहे, हा पण बरोबर आहे. आणि मुलांचे शिक्षण शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदारी पालकत्वाची भावना जोपासणे हे पण बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे काय विचारलं होतं? राष्ट्रीय आयोगाची शिफारस. काही विचारलं होतं? राष्ट्रीय आयोगाची शिफारस. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावाअंतर्गत हे फक्त महत्त्वाची कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतली जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झालेले गृहीत धरले जातात? तर ते कशातून समापनातून म्हणजे केले जाते क्लॉजर म्हणून, तर ते कंगारू समापन म्हणून. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. अयोग्य कथन आपल्याला ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नामध्ये राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारा दिलेली शिक्षा क्षमा करू शकते, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय? राष्ट्रपती हे क्षमतेच्या अधिकाराचे कारणे देणं बांधील असते, तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. तर अयोग्य पर्याय आपल्याला भेटला आहे, पर्याय क्रमांक 2. तिसरा काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? दयेसाठी याचिका कर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचे अधिकार नाही, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमतेचे अधिकार वापरावा लागतो, तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. पण या प्रश्नाचे अयोग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, संसदेचे सार्वजनिक उपक्रम समितीबद्दल खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर पंडित नेहरू यांनी या समिती निर्मितीची शिफारस केली, तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. लोकसभेतून निवडून आलेले सदस्यामधून या समितीचे अध्यक्ष निवडले जातात, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभामधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात, तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि या समिती सदस्यांचा कार्यकाल 2 वर्ष येतो, नाही चुकीचा आहे, 1 वर्षाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 अ आणि ड हे चुकीचे विधान आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत ते ओळखायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. KC वेअर यांच्या मते भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, हा स्टेटमेंट बरोबर आहे KC वेअरचा. मोरिस जॉन्सन यांच्या मते भारतीय संघराज्य हे सौदेबाजीचं संघराज्य, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट CF स्ट्रॉंग यांच्या मते भारतीय संघराज्य हे कमी संघराज्य आहे, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि डी स्टेटमेंट काय? ग्रेनवेल ऑस्टिन यांच्या मते भारतीय संघराज्य हे सहकार्याचे संघराज्य आहे, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अ, ब, सी आणि डी बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न एकदम सोपी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणती कलम भारतीय नियंत्रक आणि महालेखपाल परीक्षक म्हणजे कॅगच्या स्वतंत्र पद स्थापित करते? तर ते कलम आहे 148 कलम, तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्याच्या महाअधिवक्त्याचे पारिश्रमिक
कोण निर्धारित करतात? तर हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे कशाच्या? राज्याच्या. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? तर ते राज्यपाल आहेत. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. काही विद्यार्थी मित्र राष्ट्रपतीमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात, पण या पर्याय कारण की राज्याच्या महाधिवक्त्याचे विचारला आहे, तर ते राज्यपाल याचा अचूक पर्याय असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 78 हा डी सेट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला काय विचारलेलं, घाणहाण्याच्या निवारणासाठी केलेले अभिवेदनामध्ये वापरली जाणारी भाषा, म्हणजे भाषा कोणती पण असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर याचा पर्याय डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 3ला जोडतो, म्हणजे एच्या जोडी 350 कलमला जुळते. तर तुम्ही ऑप्शनमधून एलिमिनेशन मेथडनं पण हा सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 बघितला तर एचा 3 हा याच्यासोबत जोडी लागतो. तर म्हणजे तुम्ही जर ए पर्याय तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या उत्तर येऊन जाईल. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. तर बाकीचे ऑप्शन पाहूया आपण. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय हा 350 क. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकार याचा ऑप्शन कशा जुळणार? 350 ख. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश याचा पर्याय 351. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल या प्रश्नाचा. त्यानंतर पुढला प्रश्न, परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असल्याच्याच लागू होतं. ते देश कोणते आहेत? हा प्रश्न आपल्याला विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते फिनलँड हा देश आहे, इस्रायल पण आहे, रिपब्लिक ऑफ सायप्रस पण आहे आणि पोर्तुगाल पण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न, BN राव यांच्याबद्दल हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी चुकीचे विधाने कोणत्या ते ओळखायचे आहेत. तर BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते. तर हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे स्टेटमेंट अ बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ब काय, BN राव यांची घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. तर हा पण बरोबर आहे स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो. बी. सी स्टेटमेंट काय, BN राव यांनी तयार केलेले घटनेच्या मसुदामध्ये 310 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि डी स्टेटमेंट का दिलं आहे, BN राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 कलमे आणि 13 अनुसूचित होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो 8च अनुसूचित होत्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्या जो संविधान लागू झाला तिथे पण. तर हा पर्याय आपला चुकतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला याचं योग्य उत्तर असेल, कारण की चुकीचा पर्याय कोणता आहे, म्हणजे चुकीचे स्टेटमेंट कोणतं आहे ते विचारण्यात गेलेला होता. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे ड स्टेटमेंट चुकीचे आहे हे याच्यातून सिद्ध होत होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश केला आहे हे विचारले गेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कलनात्मक दृष्टिकोनाच्या प्रवर्धन आणि अग्निशमन सेवा हे बरोबर आहे. दहनभूमी आणि विद्युत दाहिनी हे पण बरोबर आहे. बाजार व जत्रा व ग्रामीण गृहनिर्माण हे चुकीचं आहे. आणि अपंग आणि मतिमंद यांच्या हितासंबंधी संरक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करणं, हा पण स्टेटमेंट डी बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल, कारण की जो स्टेटमेंट आहे, जो स्टेटमेंट सी आहे तो चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की तिथे ग्रामीण गृहनिर्माण आणि बाजार व जत्रा दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. उच्च न्यायालयाबद्दल ही स्टेटमेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्यांचा उद्देश त्यांच्या अधिकारी क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे, अ स्टेटमेंट. बी मध्ये काय दिलेलं आहे? प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थाविरुद्ध जाहीर केला जाऊ शकतो. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सी स्टेटमेंट का दिलेलं आहे? प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थाविरुद्ध जाहीर केला जाऊ शकतो. तर आपण स्टेटमेंट बरोबर आहे. तर ब स्टेटमेंट चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य कथने ओळखायची आहे तिथे. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया.
संसदेच्या साध्या बहुमताने खालील प्रकारच्या घटना दुरुस्ती करता येतो. कशाने? साधे बहुमताने. तर नवीन घटक राज्याची निर्मिती साध्या बहुमताने होतो, म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे स्टेटमेंट अ बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ब स्टेटमेंट का दिलेलं आहे? राष्ट्रपतीच्या वेतन व भत्त्याची बाबत दुरुस्ती करणे, हा पण साध्या बहुमताने होतो. सी मध्ये काय? राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणं, तर हे साध्या बहुमताने होत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि डी काय दिलं? मतदारसंघाचे परिसीमन करणे, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे, साध्या बहुमतानं होतो. तर संसदेच्या साध्या बहुमतानं कोणत्या घटना दुरुस्ती करता येते? तर विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे? ए, सी आणि डी. तर आपण पर्याय पाहूया. तर पर्याय क्रमांक कोणता आपला बरोबर असणार आहे? ए, बी आणि डी असणार आहे. तर ए, बी, डी पर्याय असा पर्याय कोणता आहे? तर आहे तो पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढील विधानापैकी राष्ट्रपतीच्या नकाराधिकार संबंधित कोणते विधान योग्य आहे ते विचारलेलं आहे. राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतो, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. राज्यपाल त्यांना योग्य उचित वाटलं असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारात विधेयक ह्या दोन्ही सभागृहात संदेशसह पाठवू शकतात, तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर मित्रांनो तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो, पुढील विधानामधून आंतरराज्य परिषद संबंधित योग्य विधाने शोधा. याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये करण्यात आलेला आहे, बरोबर आहे विधान. यांची स्थापना करण्याच्या राष्ट्रपतीचा अधिकार असतो, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहेत. ब स्टेटमेंट आणि अ स्टेटमेंट दोघंही स्टेटमेंट बरोबर आहे. सी स्टेटमेंट काय दिलेलं आहे? भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकारांच्या आजवर वापर केला नाही आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवरी कोणताही आंतरराज्य परिषद स्थापन केलेला नाही, तर हे चुकीच्या विद्यार्थी मित्रांनो. 1990 मध्येच स्थापना केलेली होती, तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल, कारण की स्टेटमेंट अ आणि ब बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे राज्यव्यवस्था पॉलिटीचे संभाव्य उत्तर होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.